नमस्कार, मी सुमन आलमलकर. आपण पाहत आहात न्यूज एएसएन. तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. दिनांक 11 मे रोजी माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी 11 तारखेला हैदराबाद येथील एका सभेमध्ये किंवा एका कार्यक्रमामध्ये त्यांनी देशवासियांना एक बचतीचं आवाहन केलं होतं. मुख्यत्वे 5 मुद्दे त्यांनी त्याच्यात मांडले होते. त्याच्यापैकी एक मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. मोदीजींनी सांगितलं होतं की रासायनिक खते हे आपल्याला बाहेरून मागवावं लागतात किंवा रासायनिक खतासाठी आपल्याला परकीय देशावर अवलंबून राहावं लागतं. त्यासाठी रासायनिक खताचा जपून वापर करा असे त्यांनी आव्हान केले होते. तर आपण त्या आव्हानाला साथ देत तर ऑर्गॅनिक शेतीकडे वळा या विषयावर आपण आज जाणार आहोत. तर ऑर्गॅनिक शेतीकडे वळत असताना आपल्याला पिकासाठी खते तर लागणार आहेत. मग भले ती ऑर्गॅनिक असो किंवा जैविक असो किंवा रासायनिक असो. तर आपल्याला एक जैविक खतं किंवा ऑर्गॅनिक खताची निर्मिती कशी केली जाते किंवा कसं तयार करायचा हा एक आजचा मी सांगणार आहे याविषयी माहिती. तर त्या खताचं नाव आहे जीवामृत. तर जीवामृत आपण घरच्या घरी कमी पैशामध्ये अगदी कमी मेहनतीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे आपण जीवामृत बनवू शकतो. आणि जीवामृत हे त्याच्या नावामध्येच सगळं दडलेलं आहे. आपण त्या जीवामृताविषयी वेगळं काही सांगायची गरज नाही. तर म्हणून आपण आज जीवामृताविषयी बोलणार आहोत. तर जीवामृत तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय लागेल तर 200 लिटरचा एक प्लास्टिकचा बॅरल, आपण ड्रम म्हणतो किंवा ड्रम म्हणा, ड्रम लागेल. 200 लिटर ज्याच्यात पाणी बसतं त्याची क्षमता 200 लिटर असते, तेवढं आपल्याला बॅरल लागेल. आणि त्याच्यात पुन्हा आपल्याला लागणारं साहित्य तर काय लागेल आपल्याला 10 टोपले गावरान गाईचं शेण. शक्यतो गावरान गाईचं शेण वापरा, अधिक परिणाम होतो. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे गावरान गाईचं गोमूत्र. किती लागेल आपल्याला? मिनिमम 5 लिटर. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक आंबट ताक. आंबट ताक म्हणजे खूप आंबवून ठेवलेलं ताक असावं आणि मिनिमम 5 लिटर ताक असावं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत लागणार आहे 2 किलो गूळ. 2 किलो गूळ हा आपल्याला मऊ बारीक वाटून घेतलेला असावा. आणि त्याचसोबत आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. बेसन पीठ म्हणजे आपण कढीपीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. तर या सगळ्या वस्तू आणि त्याच ज्या शेतीमध्ये हे जीवामृत वापरायचं आहे, ज्या शेतीला हे जीवामृत रूपी खत द्यायचं आहे, त्याच शेतातली एक 5 टोपले माती, एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. चला तर आपण काय करूया, जीवामृत कसे करायचे हेही पाहूया. जीवामृत सुरुवातीला करत असताना 200 लिटरचं ड्रम हे पाण्याने भरून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यात सर्वप्रथम काय घालायचं आहे आपल्याला, तर सर्वप्रथम आपल्याला जे 10 टोपले शेण घेतलेलं आहे ते 10 टोपले शेण आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. व्यवस्थित कालवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गोमूत्र घालायचं आहे. त्याच्यानंतर आंबट ताक घालायचं आहे. त्याच्यानंतर जो बारीक वाटून घेतलेला गूळ आहे, 2 किलो गूळ घेतला होता आपण, तर तो बारीक वाटून घेतलेला गूळ आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर जे बेसनपीठ आपण घेतलं होतं तेही पाण्यात कालवून त्याच्यात ओतायचं आहे. अशा प्रकारे सर्व पदार्थ आपण काय केलेले आहेत त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. याच्यानंतर आपण काय करायचं, एक लाकडी काठी, मोठीवाली लाकडी काठी घ्यायची आणि त्याच्या ड्रममध्ये काय फिरवायचं आहे, सरळ असं फिरवायचं आहे. असं नाही करायचं. एकच घड्याळाची काठी जसे एका दिशेने फिरतात त्या एका दिशेने आपल्याला काय करायचं आहे, तर ती काठी त्याच्यामध्ये फिरवायची आहे त्या ड्रममध्ये आणि ते ढवळायचं आहे. व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर त्याला झाकून सावलीत ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्याला झाकून सावलीमध्ये ठेवायचं आहे. सावलीमध्ये ठेवल्यानंतर दररोज दिवसातून 2 वेळेस आपल्याला त्याला ढवळायचं, तेही सवाशा पद्धतीनं. त्याच्यानंतर असे 7 दिवस आपल्याला ते सकाळ संध्याकाळ ढवळून चांगलं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे. 7व्या दिवशी बघा असं अतिशय उग्र त्याचा वास येतो, अतिशय उग्र द्रवरूपी खत आपल्याला जीवामृत तयार होतं. आणि आपण त्याचा 8व्या दिवशी आपल्या शेतीमध्ये कशालाही 12माही पीक असो, 6माही पीक असो, 3माही असो, माळव असो, काही असो, त्या प्रत्येक आपल्याला जे अन्नपदार्थ आहेत आपले त्याच्या झाडाला आपण घालू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं घालायचं कसं. आता तुम्ही तुमचं घालायचं म्हणजे हे टाकून द्यायचं, हे असं टाकून द्यायचं नाही, तर त्याच्या झाडाच्या मुळाला जाईल असं
आपला ते खत घालायचं. किंवा सगळ्यात बेस्ट काय, ठिबकद्वारे सोडून द्या. ठीक, ज्यांच्यात ठिबक आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जनरली सर्व लोकांकडे ठिबक असतं का, नाही आहे. तर मग आपण काय करायचं, त्याला एका बकेटमध्ये घ्या, बकेटात घालून एक मग घ्या, मग घेऊन प्रत्येक झाडाला घाला. फक्त आपल्याला कष्ट आहेत ते झाडाला घालण्यापर्यंतचे, बाकी कुठलाही आपल्याला पैसा लागत नाही. घरचं ताक आपल्या घरचं असतं, शेण आपल्या घरचं असतं, माती आपल्या घरची असते, बेसन आपल्या घराचं असतं, गूळसुद्धा आपल्या घरातच असतो. ह्या सगळ्या वस्तू घरच्या घरी अगदी अगदी फारच कमी खर्चामध्ये आपण हे जीवामृत बनवू शकतो. आणि ते आपल्याला आपल्या पिकाला घालून पिकाचा पोत वाढतो, जमिनीचा पोत वाढतो, पिकाचं उत्पन्न वाढतं, जमिनीचा कस वाढतो, त्याच्यानंतर जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू तयार होतात आणि ते आपल्या जमिनीला भुसभुशीत ठेवण्यास मदत करतात, जेणेकरून आपलं उत्पन्न अतिशय मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि मग त्याचे फायदे आपल्याला काय होतील, सगळ्यात महत्त्वाचं मोदीजींनी जे सांगितलं होतं आपल्याला की जैविक खतं वापरा, तर आपण जैविक खतं वापरल्यामुळं आपल्याला रासायनिक खताची आयात करायची गरज लागली नाही. म्हणजे पर्यायाने आपल्या परकीय देशाचं चलन वाचलं, त्याच्यानंतर रासायनिक खताचा खर्च वाचला. दुसरी गोष्ट, घरच्या घरी बनवलेलं आहे, आपण आपल्या डोळ्यात देखत आहे, म्हणजे त्याच्यात काही मिसळ नाही, म्हणजे अगदी पौष्टिक अन्न आपल्याला खायला भेटतं. आपल्याला म्हणजे आपल्या पर्यायाने आपल्या महाराष्ट्राला, आपल्या भारताला पौष्टिक अन्न भेटेल. तर त्याच्यानं काय होईल, आपली जे आरोग्य आहे आपलं ते सुदृढ राहील, मजबूत होईल. कारण रासायनिक खाऊन, भेसळ खाऊन जे आहे ना, आजकालचे आयुष्य फार कमी झालेलं आहे. बरोबर, पहिलं किती वर्ष, 200 वर्ष, 100-150 वर्ष, 110, 120 वर्ष जगायचे, पण आता आहे का, नाही. तर मग हे असं जर ऑर्गॅनिक पद्धतीचं जर आपण अन्न खाल्लं तर नक्कीच आपलं आयुष्यसुद्धा वाढणार आहे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.